नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म या पाठांतर्गत आपण आतापर्यंत हवेचे गुणधर्म आणि पाण्याचे गुणधर्म अभ्यासले। आजच्या या पाठाच्या भाग क्रमांक 4 मध्ये आपण पुढील नैसर्गिक संसाधनाबद्दल माहिती बघणार आहोत। या पुढील नैसर्गिक संसाधनाचे नाव आहे मृदा। या पाठांतर्गत आपल्याला या मृदेचे गुणधर्म काय आहेत, मृदेचा पोत, मृदेची वेगवेगळे प्रकार, रेताड मृदा, पोयटा मृदा, चिकन मृदा, अशा अनेक गोष्टींबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायची आहे। चला तर मित्रांनो, या मृदेच्या गुणधर्माबद्दल आपण या पाठामध्ये माहिती बघूया। विद्यार्थी मित्रांनो, रंग हा मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे। अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो। जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजे मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते। मृदा वेगवेगळ्या रंगाची असते, जसे काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी। मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरता उपयोगी पडतात। तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतात। अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस, सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबाबत स्पष्टता येते। मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकावर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असते। तर अशाच काहीसा प्रकार आपल्याला एका प्रयोगामधून बघायचा आहे। तत्पूर्वी मृदा वेगवेगळ्या रंगाची, ज्याप्रमाणे आपण बघतो आहोत की काळी, लाल, तांबूस, पिवळी आणि राखाडी रंगाची मृदा आपल्याला आढळून येते। आणि या मृदेबद्दल माहिती बघत असताना आपल्याला एका प्रयोगाद्वारे एक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला काही साहित्य लागणार आहे। त्यामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे अ, ब, क अशी 3 मोजपात्रे आणि काचेची 3 नरसाळी सुद्धा आपल्याला लागतात। गाळण कागद, पाणी, बारीक वाळू, जाड वाळू आणि कुंडीतील माती इत्यादी। आता कृती आपल्याला अशी करायची आहे की काचेच्या या 3 नरसाळ्यांमध्ये गाळण कागद आपल्याला या ठिकाणी असा बसवायचा आहे आणि त्या कागदांपैकी एकावर वाळू, रेताड माती आणि चिकन माती समान प्रमाणात भरायचे। प्रत्येक नरसाळ्यात समप्रमाणात पाणी घालायचे आहेत आणि त्याखाली ठेवलेल्या प्रत्येक मोज पात्रात किती पाणी जमा झाले हे आपल्याला करून बघायचं आहे। या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं की वाळू, रेताड माती आणि चिकन माती यांच्यापैकी कोणत्या प्रकारच्या मृदेमधून, कोणत्या प्रकारच्या घटकांमधून जास्त प्रमाणात पाणी आपल्याला मोजपात्रात जमा झालेले दिसून आले। तर या प्रयोगाच्या माध्यमातून आपण असं बघितलं की या मृदेचे जे काही पाणी धरून ठेवण्याची, त्यामधून पाणी निघून जाण्याची जी काही क्षमता असते त्यावर आपण एक प्रकाश टाकला। मृदेचा पोत, समोरच्या मुद्द्यामध्ये सॉइल टेक्स्चर ज्याला असं म्हणतात, मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो। त्या आधारे मृदेचे पुढील प्रकार पडतात। मित्रांनो बघा की आपण जे काही मृदा हा घटक बघत आहोत, त्या मृदेचे जे काही वेगवेगळे पोत आहेत किंवा मृदेचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। पहिला विद्यार्थी मित्रांनो, मृदेचा पोत म्हणजे सॉइल टेक्स्चर मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरत असतो। त्या आधारे मृदेचे पुढील प्रकार आपल्याला पडताना दिसून येतात। पहिला प्रकार रेताड मृदा, त्यालाच आपण सँडी सॉइल असं म्हणतो। त्यानंतर पोयटा मृदा म्हणजेच सिल्ट सॉइल आणि चिकन मृदा, त्याला क्ले सॉइल असं आपण म्हणतो। आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचे ठरलेले प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। मित्रांनो, या रेताड मृदा या सँडी सॉइलमध्ये वाळूचे मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते। यातून पाण्याचा जलद निचरा होतो। अशी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते। यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजांचे बनलेले असतात। ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूपच कमी आहे। त्यानंतर पोयटा मृदा, आपण ज्याला सिल्ट सॉइल असं म्हणतो, पोयटा मृदेतील कणांचा आकार, हा जो आकार आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो मध्यम असतो। पोयटा मृदायुक्त जमिनी रेताड जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोप्या नसतात, परंतु चिकन मातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जास्त जडही जात नाहीत। या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात।
या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. या मृदेला गाळाची मृदा असे म्हणतात. चिकन मृदा या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते. चिकन मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. आणि म्हणूनच आपल्याला या घटकावर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. चिकन मृदेला मशागतीला जड मृदा असे का म्हणतात? रेताड मृदेला मशागतीला हलकी मृदा असे का म्हणतात? आणि पोयटा मृदेची जलधारण क्षमता कशी असते? आणि कोणती मृदा पिकासाठी योग्य आहे आणि का? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये या घटकावर विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, यानंतर आपल्याला मृदेची रचना या सॉइल स्ट्रक्चर या घटकाअंतर्गत मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार व ठोकळ्याच्या स्वरूपात मृदेची रचना आढळून येते. बघा मित्रांनो, आपल्या असं लक्षात येईल की मृदा रचनेचे जे काही महत्व आहे की मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. आपण सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या गावी शेती करणारे बरेचसे शेतकरी बांधव असतात. किंबहुना आपले वडील सुद्धा शेती करत असतात. आणि अशा प्रकारे ज्या मातीबद्दल, ज्या मृदेबद्दल आपल्याला या घटकामध्ये शिकवले जात आहे त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संदर्भ लावून आपण त्याचाही अभ्यास केला पाहिजे. मृदेची जी रचना आहे त्याच्यावर सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळेच खालीलप्रमाणे फायदे होताना आपल्याला दिसून येतात. पहिला फायदा असा होतो की मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. पाण्याचा निचरा चांगला होतो आणि त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. त्यामध्ये मृदेचे उपयोग सुद्धा आपल्याला पाहणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आपण बघतो आहोत की वनस्पती संवर्धनासाठी मृदेचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. वनस्पतीची वाढ करणे, जर का ही मृदा नसती तर वनस्पतीची वाढच झाली नसती. आणि म्हणूनच वनस्पती संवर्धनासाठी मृदेचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर जलसंधारणासाठी सुद्धा मृदेचा उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. मृदा पाणी धरून ठेवते, त्यामुळे बंधारे, तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. यानंतर मृदेला हवा तसा आकार देता येतो आणि मृदेच्या या गुणधर्मालाच आकारयता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ माठ, रांजण, पणत्या, मूर्ती आणि विटा. अशा प्रकारे या मृदेचे उपयोग आपण पाहिले की वनस्पती संवर्धन, जलसंधारण आणि आकारयता. यानंतर मित्रांनो, आपण उपयुक्त मृदेचे काही प्रकार अभ्यासणार आहोत. आणि यामध्ये पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे चिनी मृदा. यालाच केओलिन असं सुद्धा म्हटलं जातं. ही पांढऱ्या रंगाची असते. या मृदेपासून कपबशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे, मुखवटे, बरण्या इत्यादी बनवल्या जातात. यानंतर आपण दुसरा उपयुक्त मृदेचा प्रकार बघणार आहोत आणि ती म्हणजे शाडूची मृदा. ही पांढरट रंगाची असून पुतळे आणि मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाते. यानंतर आपण उपयुक्त मृदेचे काही प्रकार म्हणजे बघत असताना यामध्ये तिसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे टेराकोटा मृदा. या मृदेपासून कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. आणि उपयुक्त मृदेचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे मुलतानी मृदा. सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाताना आपल्याला ही मुलतानी मृदा आपल्याला दिसून येते. मित्रांनो, उपयुक्त मृदेचे प्रकार आपण या ठिकाणी बघतो आहोत. यामध्ये चिनी मृदा, शाडूची मृदा, टेराकोटा मृदा, मुलतानी मृदा अशा विविध प्रकारची आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला यावर जर का प्रश्न विचारला गेला की उपयुक्त मृदेचे प्रकार सांगा, त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील उपयोग सांगा, तर आपल्याला त्यांची उत्तरं देता आली पाहिजे. यानंतर चिनी माती हा जो काही प्रकार आपण बघितला तर चिनी माती हे केओलिनाइट या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे. हे चीनमध्ये सापडते म्हणून त्याला चिनी माती म्हणतात. या मातीला उष्णता दिल्यावर तिला चकाकी तसेच काठिण्य प्राप्त होते म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी केलेला आपल्याला आढळून येतो. यानंतर आपल्याला समोरच्या घटकाकडे वळत असताना त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा उपयोग आहे आणि तो म्हणजे मृदा परीक्षण. त्यालाच आपण सॉइल टेस्टिंग असं सुद्धा म्हणतो. मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते आणि मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये तपासले जाते. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत
हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. आपण सुद्धा आपल्या घरील आपल्याकडे असलेल्या जमिनीतील विविध घटकांची तपासणी या मृदा परीक्षणाच्या माध्यमातून केली पाहिजे. मृदा परीक्षण करत असताना काय करावे लागते तर मृदा परीक्षणासाठी जमा केलेल्या मातीचा नमुना 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवून तो उन्हात न सुकवता सावलीत सुकवून नंतर चाळणीतून चाळून घ्यावा. मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी पीएच व्हॅल्यू म्हणजेच त्याला सामू आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. विविध प्रयोगांच्या आधारे तुमच्या शेतातील मृदेची सुपीकता तुम्हाला ठरवता येईल. डेन्मार्कचे शास्त्रज्ञ सोरेनसन याने हायड्रोजन आयनच्या संहतीवर आधारित पीएच म्हणजेच सामू संकल्पना मांडली. मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 या प्रमाणात मिश्रण करून त्याचे विविध दर्शकांच्या साहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळून येतात. आणि पहिला प्रकार त्यामधला आम्लयुक्त मृदा की ज्या मृदेचा पीएच 6.5 पेक्षा कमी असतो. दुसरा प्रकार उदासीन मृदा की ज्याचा पीएच 6.5 ते 7.5 असतो. आणि आम्लारी धर्मी मृदा की जिचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असतो. अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे मित्रांनो. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेले आपल्याला आढळून येतात आणि म्हणूनच ही पीएच व्हॅल्यू ज्यालाच आपण सामू निर्देशांक असे म्हणतो तो आपण लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर डेन्मार्कचे शास्त्रज्ञ सोरेनसन यांच्याबद्दलही आपण आणखीन माहिती मिळवणे अपेक्षित आहे. यासाठी आपण इंटरनेटचा किंवा आंतरजालाचा वापर करू शकतो. मृदेची सुपीकता कमी होण्यामागचे कारण काय आहेत हे सुद्धा आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, मृदेचा सामू पीएच 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जर जास्त झाला तर मृदेची सुपीकता कमी होते. त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जर कमी झाले तरी सुद्धा मृदेची सुपीकता कमी होते. जमिनीतील पाण्याचा निचरा झाला नाही तर मृदेची सुपीकता कमी होते. सतत एकच पीक जर आपण घेतलं तर मृदेची सुपीकता कमी होते. खाऱ्या पाण्याचा सतत वापर केल्यामुळे मृदेची सुपीकता कमी झाल्याची उदाहरणं आपल्यासमोर आलेली आहेत. विशेषतः पंजाब या राज्यामध्ये खाऱ्या पाण्याचा सतत वापर केल्यामुळे मृदेची सुपीकता कमी झालेली आपल्याला आढळून आलेली आहेत. विविध प्रकारच्या कूपनलिकेमधून ज्याला आपण बोर म्हणतो या अतिशय खोल असलेल्या कूपनलिकेमधून जे काही खारं पाणी येते त्यामुळे पंजाब या राज्यातील बरीचशी मृदा तिची सुपीकता कमी झाल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत. त्याचबरोबर अनिर्बंध असा रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे या मृदेची सुपीकता कमी झालेली आपल्याला दिसून येत आहेत. मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत की मृदेची सुपीकता कमी का होते आणि त्याची कारणं काय आहेत तर हे समोर आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आपण यांचा अभ्यास करून आपण परीक्षेमध्ये या संदर्भात आलेल्या प्रश्नांची उत्तरे हमखास लिहू शकतो. रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी पिकांची आलटापालट करावी. ग्रामीण भागामध्ये विशेषतः तुम्ही जर एखाद्या शेतकऱ्याला विचारलं तेव्हा ते तुम्हाला हाच सल्ला देताना आढळतात की यालाच गव्हाचे पीक काढल्यावर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यासारखी पिके आपण घेतली पाहिजे. यामुळे जमिनीचा कमी झालेला कस भरून निघताना आपल्याला दिसून येतो. आणि अशाच प्रकारे हे जे काही मृदा नावाचा नैसर्गिक संसाधन आहे याबद्दल जाणीव आणि जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. आणि मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करणे हा त्याच्या मागचा हेतू असतो. मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आज आपण मृदा या नैसर्गिक संसाधनाबद्दल विशेष माहिती पाहिली. आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.